या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। मराठा आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची आहे, त्यामुळे कोणीही आत्महत्या करू नये असे भावनिक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथून केले आहे। उद्या सकाळी 10 वाजता अंतरवलीकडे रवाना होणार असून पुढच्या दौऱ्याची तयारी सुरू करणार आहे अशी माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली। अजित पवारांनी अमित शहा यांची भेट कशासाठी घेतली याची अधिकृत माहिती नाही। मराठा आरक्षणासाठी घेतली की त्यांच्या कामासाठी घेतली हा त्यांचा प्रश्न आहे। आरक्षणासाठी घेतली असेल तर ती चांगली गोष्ट आहे असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। रात्रीच सांगितलं की आज तपासण्या करायच्यात आणि उद्या 10 वाजता सुट्टी करायची। त्यामुळे आज तपासण्या झाल्याच्या नंतर काय रिपोर्ट होतोय ते बघू आणि उद्या मात्र त्यांना फिक्स सांगितलं की उद्या सुट्टी करा म्हणून, कारण पुढं 15 तारखेपासून राज्यभर पुन्हा मराठा समाजाच्या गाठी भेटीसाठी जायचं। आज तपासण्या होतील आणि उद्या 10 वाजेपर्यंत सुट्टी होऊन 100% होणार। अंतरवालीकडं उद्या जाणार आहे पुढच्या दौऱ्याची तयारीसाठी। शिष्टमंडळाचं काही काळ का शिष्टमंडळात जे आलेले होते त्यावेळेस ते सह्याच करत नाही म्हणून ते काहीतरी असं काहीतरी तर काय त्यांच्याबद्दल काही कळालं ना? स्टेटस नाही, ते आम्हाला पण नाही कळालं आणखी, परंतु आपण काल सांगितलं आहे त्यांना। बघूयात आता काय करतात आज किंवा उद्या का होईना, येतात का कसे नसता पुढची भूमिका करू जाहीर, मग त्याला नाविलाज होईल आमचा सुद्धा। जर तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की मोदी साहेबांना ते सांगितले असावे, नंतर म्हणाले की तुम्ही सांगितलं नसतील वगैरे वगैरे या गोष्टी झाल्या। काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीवर होते आणि अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। आता कशासाठी घेतली हे आपल्याला अधिकृत माहिती नाही आम्हाला, परंतु आता मराठा आरक्षणासाठी घेतली, त्यांच्या वैयक्तिक काही कामासाठी घेतली ते त्यांचा विषय। आता पण मराठा आरक्षणासाठी जर घेतली असेल तर चांगला विषय, पण सरसकट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबत चर्चा झालेली असावी अशी आशा करू आणि तसंच होईल। जर घडलं असेल तर विषय झाला असेल तर त्यांचा वैयक्तिक असेल तर आम्हाला नाही पडायचं त्याच्यामध्ये। त्यांनी मुद्दा अमित शहांसमोर मांडला पाहिजे होता का? मग का नाही मांडायला पाहिजे, कारण इथं मराठ्यांच्या सामान्य मराठ्यांच्या पोरांचा जीवनाचा विषय मग यावेळेस नाही मांडायचा आणि कधी मांडायचा। आता तर मांडला पाहिजे ही मराठ्यांची अपेक्षा, परंतु त्यांची अपेक्षा काय त्यांना माहीत ना, मांडायचं की नाही मांडायचं, कारण कितपत मराठ्यांकडून बोलायचं हा सरकारचा विषय। याचबरोबर आम्ही पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक आव्हान करतो की आपल्याला खूप मोठी ही लढाई जिंकायची, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा। त्यामुळं कोणत्याही बांधवानं आत्महत्या करू नका। तुम्हाला बार बार मी हात जोडून सांगितलं की जीवन संपून आपल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही। तुम्ही जिवंत राहूनच लढा आणि तुमच्या डोळ्यात देखता आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला न्याय देण्यासाठी लढा। कोणीही आत्महत्या करू नका ही पुन्हा एकदा मी तुम्हाला आजही विनंती करतो की कुणी आत्महत्या करू नका। आंदोलनाची 24 डिसेंबरच्या नंतर होणाऱ्या आंदोलनाची तयारी करा, कारण आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे। कुणी उद्रेक जाळपोळ करायची नाही, त्याची तयारी आजपासून करा। गावागावात जाऊन गावोजागे करा, प्रत्येक गावात जाऊन स्वतःहून जाऊन सांगा की 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साखळी उपोषण हे ताकदीनं उभं राहिलं पाहिजे, कारण आता आपण न्यायाच्या जवळ आलो। फक्त एकच आहे की प्रत्येकानं वेगवेगळ्या गावात जाऊन जनजागृती सुरू करा। मोटरसायकलवर जा, कसंही जा, परंतु आपल्या तालुक्यात, आपल्या सर्कलमध्ये, आपल्या जिल्ह्यात प्रत्येकानं प्रत्येक गावात जाऊन सांगा 1 डिसेंबरला प्रत्येक गावात गावाच्या वतीनं ताकदीनं साखळी उपोषण सुरू राहिलं पाहिजे। याचबरोबर मराठा समाजानं आणखीन एक काम करा, काहीतरी दिवाळी फराळा अशा राजकारणी लोकांच्या प्रत्येक वर्षी असतात। जर मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या फराळाला जाणार असतील तर त्यांनी गेल्याबरोबर अगोदर एक प्रश्न विचारा, तुम्ही मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवा। जर तुम्ही जाणार असाल तर हे नक्की सांगा, जाणार नसाल तर तो भाग वेगळा, पण जो मराठा समाजाचा मराठा समाजाचा माणूस राजकारणी माणसांच्या फराळाच्या जेवणासाठी जाणार आहे, जेवणापेक्षा आपल्या लेकरांचं भविष्य महत्त्वाचं आहे।
त्यासाठी तुम्ही गेला तर प्रत्येक राज्यातल्या नेत्यांना आपण आपल्या अगोदर जातीला माना, नंतर नेत्यांना माना. आपण जाणार असाल तर गेल्याबरोबर अगोदर एक विचारा, तुम्ही आजपासून मराठा समाजाच्या पोरांच्या बाजूने उभा राहा आणि मराठा आरक्षण प्रश्न येत्या अधिवेशनात सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी ताकदीनं मांडून मराठ्यांसाठी कायदा पारित करा. ही प्रत्येकानं जर जाणार असाल तर सांगा, जाणार नसाल तर मग ठीक आहे, तुम्ही सांगणार नाहीत, परंतु फराळाची भूमिका ही मराठ्यांच्या घराघरातल्या माणसानं ठेवा. कारण स्वतःच्या लेकरांनासुद्धा न्याय देण्याचं प्रत्येक घरातल्या माणसानं आता बघा. स्वतःचं पोरगं कसं मोठं होईल हे प्रश्न मांडण्यासाठी बघा. विनाकारण जातीपेक्षा पक्षाला जास्त आणि नेत्याला जास्त मानून स्वतःच्या लेकराचं वाटोळं करून घेऊ नका. जर जाणार असाल तर तुमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न मराठा आरक्षणाचा अगोदर त्यांच्यासमोर तुम्ही मांडा. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्ससह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेटमध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.